आता हा माणूस एवढा सांगतच काय होता की सगळी जण त्याच्या एवढे लक्षपूर्वक आणि आश्चर्याने पाहतो. तर मंडळी सगळ्यांना राम राम. बघा तर पाहूच आजचा विषय काय होता नेमका. तर आमच्या फॅमिलीचं ना आमच्या मित्रमंडळांचं ठरलं होतं की ना वजरला जायचं. कारण काय नव्हतं, आपल्या बहिणीचा बर्थडे होता त्याच्यामुळं. बघा तर हा ब्लॉग आहे ना 2-3 दिवसाच्या पूर्वीचा आहे. बघा मला कसं आहे ना जरा टाइम आणि वेळ नव्हती माझ्याकडे, त्याच्यामुळे मी टाकू शकलो नाही हा ब्लॉग. मग मंडळी आम्ही पोहोचलो ना गणपती बाप्पांच्या मंदिराकडे, म्हणजे त्या परिसरात बघा वजरला. इथं विषय असा होता की गणपती बाप्पाच्या दर्शनाकडे कमी लक्ष, येतं चपलांकत सगळ्यांचं लक्ष होतं. तेवढ्यात काय आमचे समीर भाऊ भेटले, मग काय विषयच गोल झाला. मग त्यानंतर आम्ही ना लाईनीत लागलो. आता गर्दी होतीच बघा तशी, म्हणजे होती जेमतेम पण बरीच गर्दी होती. आता आजी आम्हाला म्हणत होती फुलं घेऊन जा, पण देवाला फुलं बिलवलं चढवण्यापेक्षा आहे ना आपण निर्मळ अंतकरणातून देवाची मनोभावे पूजा केल्या ना हीच देवाला आवडत असते. बघा त्याच्यात आम्ही आत प्रवेश केला. इथे एक नेमके रील स्टार आला होता, पण आपण पण रील स्टार ना, देवाला माहिती केवढा रील स्टार आहे आपण. आणि त्याच्यात विषय असं झाला, इथं नारळ फोडाय ना डायरेक्ट मशीन होता. आईला एकच नंबर वा, मस्त पाणी बिनी काढून घेत होते, आपल्याला खोबर देत होते एकदम नारळ. इथं विषय असा होता, इथं पैसे चिटकले का लग्न होत होतं, पण संदेश झाला म्हणलं तू नको चिटकू, तुझं परत एकदा लग्न व्हायला बसले भाऊ, कुठं कोट्टा करतो उग. तेवढ्यात आपले कार्यकर्ते म्हणायला लागले भाऊ फोटो आहे ना इथं नाद मध्ये आपले झालेच पाहिजे बघा. मग काय सगळ्यांचे फोटो काढले आणि आम्ही ना डायरेक्ट बाहेर निघलो. बघा तर आमचा जमीर भाऊ म्हणला आपल्याला किडूक घ्यायचं जे. त्याला म्हणलं नको किडूक बिडूक नको घेऊ बाळा, एवढ्या नको करू तू. आणि तिकडून यायच्या नादात आम्हाला नाही एवढा टाइम झाला का सगळे हॉटेल आणि डाबे ना बार बंद व्हायच्या बेतावा आली होती राव. कसा बसा एक हॉटेल चालू दिसलं, ते बी आम्हाला वेटर सांगे की भाऊ 9 वाजेपर्यंत चालू राहणार, फायनल ऑर्डर देऊन टाक. आता मंडळी एवढी चिंतेत पडले का काय सांगायचे. पास तुम्ही सगळ्यांनी जेवण केलं बघा मंडळी. चला भेटू परत, तोपर्यंत राम.